काँग्रेसच्या राजवटीत इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मॉक पार्लमेंटच्या सादरीकरणातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या ठाणे आणि कोकण विभागाच्या माध्यमातून काँग्रेसच्या काळातील लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमधील घटनांच्या विरोधामध्ये संसदीय चर्चात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप गोरे, युवा मोर्चाचे महामंत्री निखिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि कोकण विभाग मॉक पार्लमेंट संयोजक कॅप्टन पराग पातकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या वर्तकनगर येथील भाजपाच्या विभागीय कार्यालयात पार पडली. या पार्लमेंटमध्ये आणीबाणीच्या काळातील घटनांवरती चर्चा निवेदनाद्वारे सादर करण्याबरोबरच युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी झालेली खदखद संताप व्यक्त केलाय. आणीबाणी लागू करण्यात आलेल्या 25 जून हा काळा दिवस पाळण्यात आला. त्याबाबत प्रतिकात्मक संसदेच्या सभागृहात चर्चा झाली आणि त्याबाबतचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या नागरिकांचा सत्कार आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रतिकात्मक पार्लमेंटमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून तेजस लाड, द्वितीय संसदरत्न म्हणून राघवीर वाजपेयी आणि रोहित कलवार यांना तृतीय उत्कृष्ट संसदपटू म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या मॉक पार्लमेंटचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष सूरज दळवी, प्रदेश सचिव रवी तिवारी आणि ओमकार चव्हाण यांनी केलं होतं. युवा मोर्चाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, ठाणे जिल्हा महामंत्री याप्रसंगी उपस्थित होते. आज देशभरामध्ये आणीबाणीला जी 50 वर्ष पूर्ण झाली तर ती 50 वर्ष काळा दिवस म्हणून आज पाळला जातोय. या शहरामध्ये देखील अनेकांनी, अतिसामान्य कुटुंबातल्या लोकांनी या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि आणीबाणीच्या विरुद्ध लढत असताना जेल भोगली. 2 महिन्यापासून ते 21 महिन्यापर्यंत जेलमध्ये अनेक लोक होते. त्यांचा आज आम्ही सन्मान केला. शेवटी लोकशाही प्रस्थापित करण्याकरता त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना सन्मानित केलं. आणि हा जो काळा दिवस आहे, ही जी हुकुमशाही राजवट आणण्याचा प्रयत्न झाला होता काँग्रेस आणि मॅडम इंदिरा गांधींकडनं, तर त्याची उजळणी झाली पाहिजे. पुढच्या पिढीला देखील कळलं पाहिजे, देशवासियांना कळलं पाहिजे की हा लोकशाहीवर केवढा मोठा घाला होता, संविधानावर केवढा मोठा घाला होता. मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाने खरं तर 50 वर्ष झाली आता तरी माफी मागावी की ही आम्ही चूक केली, आम्ही संविधानाची चिडफाड केली, लोकशाही आम्ही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी आता तरी माफी मागावी. त्याच्याऐवजी हे त्याचा युक्तिवाद करतायत की कशा पद्धतीने आणीबाणी योग्य होते. पण हे चिरकाल ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी आहे, हा दुसऱ्या लढाईचा हा काळा दिवस आहे आणि तो सदैव स्मरणात ठेवून लोकशाहीकरता आणि संविधानाच्या करता पुढच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे, हा संकल्प करण्याचा देखील हा दिवस आहे. ठिकाणी पूर्ण देशभर आणीबाणीच्या काळ्या अध्यायाचा 50वा वर्ष हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशात राबवला. महाराष्ट्रात देखील हा कार्यक्रम सकाळी काल देवेंद्रजींच्या हस्ते सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं. आणीबाणीच्या कालावधीत जे जेलमध्ये होते अशा सर्व आणीबाणीच्या रक्षकांना, लोकशाही रक्षकांना मानधन देखील आता आपल्या युती सरकारने वाढवून दिलेलं आहे. ठाणे शहरामध्ये देखील आणीबाणीत सहभागी झाल्यांची संख्या मोठी होती. ज्यावेळेला आणीबाणी लागली तेव्हा संचारबंदी, एकत्र येण्यावर बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आणि त्याच्या विरोधात लढा द्यायला अनेक कार्यकर्ते हे जेलमध्ये गेले. म्हणजे आता आपण इथं बघितलं असेल, हे टॉपी आहे 2 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत, 2 वर्षापर्यंत एवढा कारावास त्यांनी भोगला. आणि म्हणून मग आज हा आणीबाणीच्या काळ्या अध्यायाचं 50वं वर्ष हे लोकांना आठवण करून देत असताना, ज्यांनी आणीबाणी जावी म्हणून या देशात आपला काम धंदा बुडवून, आपली नोकरी, कुटुंब सोडून कारावास घेतला, त्यांचा एक सन्मान करावा म्हणून आम्ही त्यांना लोकतंत्र रक्षक असा किताब बहाल केला. कारण काळा अध्याय हा आणीबाणीचा होता, पण त्यांनी केलेलं कार्य हे पूर्ण सकारात्मक होतं, उल्लेखनीय होतं, देश हितासाठी होतं, लोकशाहीच्या रक्षणासाठी होतं. आणि म्हणून आज आम्ही जवळजवळ 36 ज्येष्ठ नागरिक हे त्यावेळी कार्यकर्ते असतील, आज ते 70, 75, 68 वर्षाचे असतील, त्यावेळी ते 18 ते 30 वयोगटातील हे सगळे 40 वयोगटातील लोक हे आज इथे आले होते. त्या सर्वांना आम्ही सन्मानित केलं आणि
आणीबाणीची आठवण करून दिली आणि लोकशाहीचं जतन करणं, त्याच्यानंतर आपल्या घटनेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं सर्वांनी वचन घेतलं.